चाललोय बघा माझा मित्र बघा 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 हसलास की दुखत ते आज आपण जाणार आहोत एका अशा ठिकाणी जिथे गेल्यावरती तुम्हाला कदाचित तुमच्या गावची आठवण येईल. आणि आता किती टाइम न घेता आपण जात आहोत दिवारोहा झुकझुक गाडीने धुरांच्या रेषा काढत. झुक 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 आगीन गाडी हवेच्या रेषा धुराने काढी पळती झाडे पाहूया बोर काढायला जाऊया जाऊया बोर काढायला जाऊया. हा तर मित्रांनो आपण चाललोय निळजेला बोर काढायला आणि त्यानंतर आपण जाणार आहोत टुर्नामेंट बघायला डिंगनी प्रीमियर लीग. चला तर मग मित्रांनो हे स्ट्रगलर झाले बघा कसे कपचीतून उतरतायत. त्यांना माहिती नाही कॅमेरा चालू आहे ते पोरं काढायचे घाई आहे म्हणून ते ब्रिज न चढताच कपचीतून आतमध्ये चाललेत. आणि आता मी पण त्याच कपचीतून जातो आहे सोमडीत. चला तर मग रस्ता पण हाच आहे चालायला. मला पण नाही माहिती आपण कुठे चाललोय आणि आम्ही कुठे चाललो तर आम्हालाच माहित नाही तरी पण आम्ही चालतो. तुम्ही त्यावेळी गेले होते कुठे गेले होते? मी नव्हतो आलो भाई. मग तू बोलला अजित मी गेले. अजित ना अमोल गेले. अरे मग दातिवलीला नसते भेटले. मी आता ट्रेन मधून येताना तिथं झाडं बघितल्यासारखं मी मागेच झालं त्याचं. चालत तर घरी जायला लागणार आहे आपल्याला. तर उगाच उन्हात भटकण्यापेक्षा नसती तर विकूया. चला पटरीन चालतच जाऊया ना. मग इथून पण पटरीच्या बाजूला तर रोड आहे. पण इकडे धूळ मट्टी सगळं आहे. मठ मट्टी हा म्युझिक टाकायचा. मित्रांनो कधीपासून आम्ही इथे चालतोय पण बोराचं एकही झाड आम्हाला इथे दिसत नाहीये आणि सगळे असे पायाचे तुकडे पडलेत की विचारून सोय नाही. मित्रांनो पायाला छाले गेलेत. पव्या आमच्या सोबत आला म्हणून की काय आम्हाला माहिती नाही पण आमचं नशीब फुटलंय आज. आम्हाला एक पण बोराचं झाड नाही भेटत आहे. काय करायचं समजत नाही. आणि आता आमचा नवीन मेंबर ऍड झाला प्रवीणजी भाईजी. आणि मित्रांनो एक बोराचं झाड दिसायला लागले आम्हाला आणि आता आम्ही जात आहे बोरा काढायला. थांब एक सेकंड. बोर पिकलेत नाही. एक आहे इथं पिकलेलं.
गुड आहे. दिस वन कुठे दिसत पण नाही त्यात. हे बोर एक फक्त पिकलंय. कुठं आहे? एकच पिकलंय. कच्च खावच नको. आता काय खाल्लं. सगळे कच्चे तर आहेत. कच्चे आहेत सगळे. बाहेर निघे. मोडून कशा टाकायला पाहिजे, अशीच टाकायची. नाहीतर करायचं असेल एक आणि व्हायचं काहीतरी दुसरं. खाण्याच्या लायकीचं नाही, उपाशी राहशील. खायला ओपन करशील ना ते भांड. बोरा टाकते रे. हे अरे भाई टाकून बघायचं. चिकन मध्ये अंडी टाकतो ना. चिकन मध्ये अंडी कोण टाकतो? कोण टाकतो चिकन मध्ये अंडी? तू टाकले? मग टाकायचं असतं. भरपूर लोक ग्रेव्ही साठी टाकतात अंड, माहिती आहे का? बघा बघा बघा, आम्हाला इथं खायला बोरं भेटली नाही आणि हा पिशव्या घेऊन आला बोरांसाठी. अरे पोरांचं खायला भेटत नाही, हा पिशवी घेऊन आला. अरे कसं माती बघ किती आहे. एक बॉल 6 रन पाहिजेत. एक षटकार या ठिकाणी जर आला तर आपला षटकारची गरज आहे. ओंकार वरती माता थोडंसं दडपण नक्की असेल, मोठं दडपण असेल. 31 धावांची गरज होती, परंतु या ठिकाणी मात्र बॉलर घाबरलेला दिसतोय. चुका झाल्या. नकुलने मात्र आपली बॅट्समन पण थोडासा घाबरलाय. संघनायकाची कामगिरी आणि मोठी जबाबदारी आहे. आणि 6 जाणार आहे आता. अभी नाही तो कभी नाही असे जाणार आहे, मारेल तो. आणि या ठिकाणी मात्र चान्स घेणं गरजेचं आहे. ओंकार कडून मात्र मोठी चूक झाली आहे. वाईट चेंडू मात्र ठिकाणी पाडला गेला आणि समोरच्या संघाला मात्र मोठा विंटेज मिळवून दिलाय. एक चेंडू आणि 7 धावांची गरज असताना वाईट चेंडू आला आणि आता मात्र 6 धावांची गरज. प्रकाश राणेकर मात्र एक अनुभवी खेळाडू आहे, मोठा क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला हा खेळाडू. आता मात्र तो अनुभव पाठीशी घालून या ठिकाणी मोठा गरजेचं आहे. 6 धावांची गरज. बघूया शेवटचा चेंडू कधीपासून टाकतोय तो. तर या ठिकाणी मात्र पुन्हा चेंडू जातो वाईट चेंडू. आता मात्र वाईट टाकलाय मित्रांनो. चौकार गेला तरी पाहिजे. चौकार गेला तर टाय होणार मॅच. हे बघा नाश्ता करतायत. वाईट चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तर सत्तेंद्र, कारण ओंकारला माहिती आहे पायामध्ये जर चेंडू टाकला तर प्रकाश घाणेकर मोठा फटका मारू शकतात. त्या दृष्टिकोनात एक वेगळी रणनीती मात्र या ठिकाणी आखली जाते. एसटीच्या बराचसा चेंडू ठेवला जातोय. एक चेंडू अरे डॉट. मात्र सुंदरसा कमबॅक. या ठिकाणी वाईट, परत वाईट. 1 बॉल 4. या ठिकाणी पुन्हा एकदा वाईट चेंडू. 1 बॉल 4. असेल या ठिकाणी 1 बॉल 4 रन पाहिजेत. अनुभवी असलेला पंच मात्र ठिकाणी ट्विस्ट वाढवलंय अजून. 4 धावा. तर धाव संख्या झाली ती 38 धावा. 1 चेंडू 4 धावा. आता मात्र चांगला चान्स आहे, चांगली संधी आहे. 1 चेंडू 1 चौकार जरी आला तरी आपला संघ विजय होऊ शकतो. 1 चेंडू 1 षटकार आला तरी आपला संघ विजय होऊ शकतो. ओंकार वरती मोठं दडपण नक्की असेल. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा. 1 चेंडू. सामन्यामध्ये चांगली रंगत पाहायला मिळते. नो. 6 गेला. नो पण बॉल होता. 6. त्याने बॅटवर पण घेतला. नो बॉल तो पण आणखी. कारण एवढं ऊन आहे ना, डोक्यावर बॅग घेऊन चालतोय. एवढं ऊन आहे.
चालन चालन दमलो आता रिक्षाने जातो नाही जपणार चालत